न संपणारी भूक भाग 1. ती आज तिच्याच नशिबावर रडत होती. पूर्णपणे एकटी पडली होती ती. घरात सगळ्या माणसांचा गोतावळा असूनही तिच्याजवळ असं कोणी उरलं नव्हतं. हाय प्रोफाईल कुटुंब असल्यामुळे कोणाला कोणाचं काहीच घेणं देणं नव्हतं. फक्त स्वतःपुरते मर्यादित होते सर्व. कित्येक वर्ष तिलाही तीच सवय लागली होती. कदाचित तिचं हेच जीवन होतं. त्याआधी जन्मापासूनच गरीब कुटुंबात वाढलेली रिया लग्नानंतर श्रीमंत कुटुंबात आलेली. गरिबीचे खूप चटके तिनेही खाल्ले होते, पण त्या चटक्यांमधून काही वेगळेच ती शिकली. आई-वडिलांना नेहमी वाटायचे की आपली मुलगी खूप हुशार आहे, त्यामुळे त्यांनी तिला त्या गरिबीतही चांगले शिक्षण दिले. पण तिच्या काही इच्छा ते पूर्ण करू शकले नाही. जसे की नवनवीन ड्रेसेस, चपलांच्या व्हरायटीज, मेकअपचे सामान, महागडे प्रॉडक्ट, असं काहीच तिला मिळालं नव्हतं. सुंदरता तर जन्मताच ती तिच्या आईकडून घेऊन आली होती. आईने जे सुंदर असूनही तिच्या वडिलांच्या गरिबीतही सुखाचे जीवन जगले होते ते हिला मान्य नसायचे. तिच्या इच्छा, अपेक्षा अंकात पूर्ण वेगळ्या होत्या. पण त्यासाठी तिने सरळ मार्ग न वापरता चुकीचा मार्ग वापरला. आई वेळोवेळी तिला समजवायची, शिकून खूप मोठी हो, स्वतःचं करिअर पुढे ने. आम्ही जे तुला नाही देऊ शकलो ते स्वतःच्या हिमतीवर एक दिवस नक्कीच कमावशील. पण हिच्या आईचे ते तत्त्वज्ञान डोक्याच्या बाहेर जायचे. कॉलेजचे शिक्षण पूर्ण करता करता तिला नको त्या संस्काररहित मित्रमैत्रिणींची संगत लागली. ते सर्व मोठ्या घराण्यातील मुलं होती. ती सुंदर आणि त्यात चंचल असल्याने त्यांनाही तिची सवय झाली. त्यामध्ये एका समीर नावाच्या मुलाला ही हळूहळू आवडू लागली होती. पण ही फक्त मनोरंजन म्हणून त्याचा वापर करायची. प्रेम वगैरे फक्त हिच्यासाठी एक खेळ होता. समीरकडून ती पैसा उकळायची, महागड्या वस्तू मागायची आणि तोही तिला सर्व पुरवायचा. मग हळूहळू सुरू झाले ते तिचे नवनवीन प्रताप. आई-वडिलांना खोटं सांगून अभ्यासाच्या नावावर ग्रुपसोबत बाहेर फिरायला जाणं, त्यांच्यासोबत दारू, बिअर, सिगारेट अशी रंगेली पार्टी करणं, शॉर्ट ड्रेसेस घालून पबमध्ये धिंगाणा घालणं आणि हे कमी होते की काय म्हणून नंतर समीर आणि तिच्या शारीरिक जवळकीही वाढू लागली होती. घरातून निघताना आणि परत येताना ती अगदी सोज्वळ मुलगी बनायची. शरीरसुखाचे तिला आता वेड लागले होते. वेड्यापेक्षा एक प्रकारची न संपणारी भूक तिला लागली होती. त्यासाठी ती काहीही करायला तयार असायची. अगदी समीर नसला तरी त्याचे मित्रही तिला चालायचे. पण फक्त तेही तिला श्रीमंत हवे असायचे. हळूहळू समीरला या गोष्टी समजायला लागल्या. त्याला तिची खरी नियत कळली होती. पण स्वतःच्या डोळ्यांनी बघण्यासाठी तो तिचा पाठलाग करू लागला. ज्या पबमध्ये ती दोघं पहिले जायचे त्या पबमध्ये ती एकदा एका मुलासोबत आली होती. तिथेच एका कोपऱ्यात समीर लपला होता. रिया आणि त्या मुलाच्या तिथे नको त्या हरकती सुरू होत्या. ते दोघे मद्यधुंद अवस्थेत डान्स करत होते. रियाने मस्टर्ड कलरचा शॉर्ट टॉप आणि शॉर्ट डार्क ब्ल्यू कलरची जीन्स घातली होती. टॉप शॉर्ट असल्याने डान्स करताना तिची नाजूक कमर आणि पोटावरील बेंबीचे अधूनमधून दर्शन घडत होते. त्यात तो मुलगा तिच्या सर्वच अवयवांवर हाताचा जोर देत होता. हळूहळू मग तिच्याही चेतना जागावल्या गेल्या. तसे दोघे आपले ओठ एकमेकात गुंतवू लागले. आता मात्र दोघांनाही कुठलं खाण्यापिण्याचं की जगाचं भान उरलं नव्हतं. लगेचच त्या मुलाने त्या पबच्या बाजूला असणाऱ्या मोठ्या हॉटेलमध्ये त्याची रात्रीची फोनवरून बुकिंग केली. दोघेही पबमधून बाहेर पडले. त्याच्या आलिशान गाडीत ती त्याच्या खूपच जवळ त्याच्या अंगाला खेटून बसली. समीरही त्यांच्या मागोमाग आला. हे सर्व दृश्य पाहून त्याच्या मस्तकाची शीर फुटली होती. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. पण तिला आता चांगलाच धडा शिकवायचा म्हणून तो इथवर शांत राहिला होता. एव्हाना त्याची गाडी स्टार्ट झाली. लगेच समीरनेही आपली गाडी स्टार्ट केली. 2च मिनिटांनी त्यांची गाडी एका मोठ्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये येऊन थांबली. मागोमाग समीरचीही गाडी तिथे पार्क झाली. समीरने स्वतःकडे एक हत्यारही आणले होते. ते दोघे खूप प्यायलेले अवस्थेत असले
तरीही समीर मात्र चांगला शुद्धीत होता. बड्या बापाचा मुलगा असल्या कारणाने त्याने आधीच सर्व सेटिंग केली होती. एका वेटरला खूप खूप पैसे देऊन रियाच्या रूमची डुप्लिकेट चावी त्याने मिळवली. तोपर्यंत ती दोघं एकमेकांच्या गळ्यात पडून 5व्या मजल्यावर त्यांच्या रूमवर गेली. त्या रूममध्ये एक प्रशस्त हॉल, वॉशरूम आणि बेडरूम होती. त्यांच्या मोठ्या बाल्कनीतून बाहेरचा रात्रीच्या हवेतील थंडावा आत येत होता. नायलॉनचे पांढरे पडदे हवेने हलत होते. त्याच्यातून आकाशातील चांदण्याचा हलकासा उजेड बेडरूममध्ये येत होता. दोघांनीही आधी वेटरकडून वाईन ऑर्डर केली. आधीच खूप प्यायलेले आणि तरीही आता पीत होते. आता त्यांना चांगली चढली होती. तो तिच्या गोऱ्यापान देहावर तुटून पडला होता. तीही हे सर्व मनसोक्त उपभोगत होती. आनंदाचा परमोच्च बिंदू गाठल्यावर दोघेही निद्रेच्या अधीन झाले. श्रीमंत आणि आपल्याला हवं तसं जीवन उपभोगायला मिळतं या भावनेचं सुख तिच्या झोपलेल्या चेहऱ्यावरून झळकत होतं. 2 तासही झाले नसतील तर पुन्हा त्यांच्या भावना उफाळायला सुरुवात झाली होती. मऊशार गादीवर त्यांचा प्रणय चांगलाच रंगात आला होता. थंडीतही दोघांना घाम फुटत होता. त्यांच्या हृदयाचे ठोके रात्रीच्या नीरव शांततेत स्पष्ट ऐकू येत होते. तो तिच्या सुंदरतेपुढे घायाळ झाला होता. तिच्या सुंदरतेमुळे असेच कितीतरी घायाळ झाले होते. त्यापैकी हा एक होता. दोघांवरचा वाईनचा अंमल अजूनही उतरला नव्हता. पूर्ण बेडरूममध्ये अंधार होता. सर्व लाईट्स त्यांनी मुद्दाम ऑफ केल्या होत्या, कारण हिला अशा वेळेला प्रकाशाचा त्रास व्हायचा. असं कितीतरी वेळ एकमेकांचा उपभोग घेऊन काही वेळ भुकेला शांत करून दोघे पुन्हा निद्राहीन झाले. आई वडील बिचारे, आपली मुलगी किती आणि कसे रंग उधळते याची त्यांना कल्पनाही नव्हती. कितीही चंचल असली तरीही असं करेल याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता.